बाबा आणि मी आता लालबागला आहोत. आम्ही मराठी ग्रंथालयाच्या मीटिंग मधून आता घरी चाललोय आणि तेव्हा या पुस्तकाबद्दल बाबा मला सांगतोय. मराठी इंटू इंग्लिश. पुस्तक आहे. आत्ता दिलं का तुम्हाला? सगळी प्रदीप कर्णिकांचीच पुस्तकं दिसते. आत्ता तुम्ही ह्या व्यवस्थाने शब्दकोश केलेला आहे. आणि काहीतरी 1857 त्या काळात पण तसा शब्दकोश मराठीमध्ये कुठेही नाही. त्याचे 2-3 खंडच आणि प्रत्येक खंडामध्ये 500 पेजेस असतात. पण मध्ये कुठे मिळणार? हल्ली असा प्रिंट मध्ये आहे. माझ्याकडे कॉपी आहे. नाही प्रिंट मध्ये आता उघडच आहे. आता आहे का नाही माहिती नाही. हे कोणी केलं? हे आर्टिकल आहे. डॉक्टर कर्णे हे ग्रंथ संग्रहाचे एक जुने सहभागी आहेत. मराठी ग्रंथालयाचे. पण ते पुस्तक असे शब्द आहेत की जे साधारणतः 4 लोकांच्या बोलण्यासारखे नाहीत. असे शब्द आहेत त्याच्यात सगळे. अच्छा, म्हणजे मराठी जे शब्द आहेत ते सगळे. आता उदाहरणार्थ कोकण भागामध्ये सहज माणूस शिवी देतो. शिवाय त्याच्यात त्या पुस्तकात त्याचा अर्थ काय? रिअली? मग कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलं त्याच्यावर? हे 100 वर्षापूर्वीचा ग्रंथ. अच्छा, मग ह्यांनी त्याचं डॉक्युमेंटेशन केलंय का या पुस्तकात? त्याचं आर्टिकल आहे. असं नाही. कुठले होते? इंग्लिश इंटू मराठी. इंग्लिश इंटू मराठी.